मुंबई गोवा महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून प्रवाशांच्या जीवाशी खेळू नका, आमचा अंत पाहू नका, निकृष्ट दर्जाच्या कामात वेळीच सुधारणा करा, दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोड नव्याने करा, मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामांवर नियंत्रण आणा, महामार्गावरील खड्ड्यांची तसेच जागोजाग साचून राहत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावा अशा विविध प्रश्नांसाठी आंबेवाडी कोलाड ग्रामस्थ यांनी गुरुवारी 11 जुलै रोजी रस्त्यावर उतरून ठेकेदाराविरोधात आंदोलन केले। येत्या 2 दिवसात दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करा अशी मागणी करत संबंधित ठेकेदाराला इशारा दिला आहे। यावेळी कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस नरेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे, संजय कुर्ले, माजी सरपंच सुरेश महाबळे, योगेश सानप, चंद्रकांत जाधव, शिवराम महाबळे, प्रकाश सरकले, महेंद्र वाचकवडे, विजय बोरकर, राकेश लोखंडे, बाळूशेठ वाणी, कैलास भगत, गणेश टोंबरे, अभिवाणी, राजू वडे, वैभव सावंत, विश्वास बागुल यांच्यासह रिक्षा, मिनीडोर, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। प्रशासनाकडे आम्ही विनंती केली, पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं, पण ठेकेदार आता आम्ही तिसऱ्या वेळेला येईल, नंतर आम्ही पर्याय शोधून आम्ही याच्यावरचा पर्याय त्याला आम्हाला द्यायचा आहे। जर काय त्यांनी उद्या काम केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने उद्या कायदा हातात घ्यायची वेळ तरी आम्ही कायदा हातात घेऊ। प्रशासनाला ही आमची लास्टची विनंती आहे। कल्याण टोलच्या वतीनं ह्या सगळ्या कामाचा जो आढावा घेतल्याप्रमाणे जर असा विचार केला तर सर्व्हिस रोडचं काम हे उद्या संध्याकाळी चालू करण्याचा प्रयत्न करतोय। जर पाऊस नसेल तर किंवा एखाद दिवस मागे पुढे होऊ शकतो। जनोदय करिता विश्वास निकम, कोलाड।